पारितोषिकांचे जो स्वरूप ठेवलेलं आहे, लयलूट केलेली आहे. प्रथम पारितोषिक आहे. हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि या बसलेल्या विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या कार्यक्रमाचे यजमान तावडे बंधू यांना सुद्धा मानाचा मुजरा. तसेच इथे बसलेल्या तमाम रसिकजनांना मानाचा मुजरा. या मंचावरील पंच आणि पदाधिकारी यांना सुद्धा मानाचा मुजरा. या गावची आई केळवली गावची आई वाघधाई देवी आणि माझ्या नरब्या गावची आई जुगाई देवी यांना वंदन करून या तावडे कुटुंबियांना आम्हाला कार्यक्रम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सविनय सादर करीत आहोत आई जुगाई देवी नमन मंडळ नरबे घाणेकरवाडी. राम रावण युद्ध आणि नृत्य. राम रावण नृत्य आणि युद्ध. हॅलो 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 हॅलो. रावणाला शत्रूचा आलाय लंकेला. मंदोदरी बोले रावणाला शत्रूचा आलाय लंकेला. तुमच्यावरी रामाला मारण्या आलाय लंकेला. तुमच्यावरी रामाला मारण्या आलाय लंकेला. रावण बोले मंदोदरीला लंकापती रावण म्हणे मजला. रावण बोले मंदोदरीला लंकापती रावण म्हणे मजला. शंकराचा वरा प्राप्त मजला. शक्य नाही मारणे हो मजला. शंकराचा वरा प्राप्त मजला. शक्य नाही मारणे हो मजला. शंकराचा मंदोदरी बोले रावणाला पहाटे स्वप्न पडले मजला. मंदोदरी बोले रावणाला पहाटे स्वप्न पडले मजला.
स्वामी तुम्हा मृत पाहिले स्वामी तुम्हा मृत पाहिले स्वामी तुम्हा मृत पाहिले स्वामी तुम्हा मृत पाहिले रावणाला गर्व हो झाला रणांगणामध्ये धावून आला रावणाला गर्व हो झाला रणांगणामध्ये धावून आला रावणाला गर्व हो झाला रणांगणामध्ये धावून ऐकलं की नाही मग आपलं निमंत्रण कोणापाशी जायचं ऐकलं की नाही ब्रह्मदेव आहे ते आपल्या घरी बंदिस्त असून पोथी वाचत आहेत ऐकलं की नाही अग्निदेव आहे ते आपल्या घरी बंदिस्त असून भोजन बनवत आहेत ऐकलं की नाही वायुदेव आहे ते आपल्या घरी बंदिस्त असून झाडू मारत आहेत ऐकलं की नाही सटवीदेव आहे ती आपल्या घरी बंदिस्त असून लिखाण करत आहेत ऐकलं की नाही 7 समुद्र घोडे 7 समुद्र खाडे त्या पलीकडे शिरगार काढून त्याला शोभा धनुष्याले सात वरती राम करती धनुष्याले साती वरती रावण राम राम करी राम राम करी धनुष्याले साती वरती रावण राम राम करी धनुष आहे दशरथाचा मुलगा प्रभू रामचंद्र अरे
तिरकमट्याची खेळ रावणा तिरकमट्याची खेळ 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 तिरकमट्याची खेळ रावणा
जय श्रीराम. रवळनाथ सेवा नमन मंडळ कोंढे, प्लीज वेलकम. तत्पूर्वी रसिक हो, आपले संत परंपरा गीते थोडीशी नेहमी सुरुवात केली आणि तिथेच थांबली होती. निवृत्ती म्हणजे आपल्या जुन्या पापी विचारापासून, बुरसटलेल्या विचारापासून, आचरणापासून आपण रिटायरमेंट घेणार आहोत आणि त्यानंतर येतो तो ज्ञानदेव. हॅलो, त्या चांगल्या आपण विद्या 64 कलेचा अधिपती, सुख करता दुःख हरता विघ्न हरता गजाननाला वंदन करून, नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून, माझ्या केलेवले गावची ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन, माझ्या कोंडे गावची ग्रामदेवता श्री माता चौंडाईच्या चरणी नतमस्तक होऊन, श्रीदेव विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन, शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, गोरगरीब जनतेचा जाणता राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माझ्या कोकणच्या लोकभूमीत कोकणची लोककला जीवापाड जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या माझ्या सर्व कलावंतांना पुन्हा एकदा युद्ध स्पर्धा आयोजक श्री सन्माननीय दिलीप रामचंद्र तावडे साहेब, श्री संतोष रामचंद्र तावडे साहेब, श्री सुरेश रामचंद्र तावडे साहेब, सर्व आयोजकांना माझ्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. तसेच उपस्थित परीक्षक सन्माननीय श्रीकांत बोंबले सर, संतोष सोनू आंबेकर साहेब, सर्व आयोजक, परीक्षक आणि उपस्थित रसिक प्रेक्षक मायबाप सर्वांना माझ्या मंडळाच्या वतीनं मानाचा मुजरा करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. श्री चौंडाई सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण. हा युद्धाला तयार होऊन आला सैन्य हे सारे घेऊन, आला सैन्य सारे घेऊन, आला सैन्य सारे घेऊन, राम लक्ष्मणाला पाहून आला रणांगणामध्ये धावून, आला रणांगणामध्ये धावून, आला रणांगणामध्ये धावून, हाती धनुष्य बाण घेऊन आला आला तो लंकेचा रावण, हाती धनुष्य बाण घेऊन आला आला तो लंकेचा रावण, सोन्या चांदीचा रथ घेऊन आला लंकापती राजा रावण, सोन्या चांदीचा रथ घेऊन
आला लंकापती राजा रावण. रावणाचा अहंकार पाहून राजा रामाने क्रोधित होऊन. राजा रावण क्रोधित होऊन. राजा रावण क्रोधित होऊन. बाण सोडीला नेम धरून टाकला शीर्षेद त्याचा करून. टाकला शीर्षद त्याचा करून. टाकला शीर्षद त्याचा करून. तरी येईल त्याला हो मरण असा लंकापती राजा रावण. त्याला येईल तेव्हा हो मरण असा लंकापती राजा रावण. सोन्या चांदीचा रथ घेऊन आला लंकापती राजा रावण. चांदीचा रथ घेऊन आला लंकापती राजा रावण. प्रभू राम जवळ जाऊन त्याला सांगतो बंधू विभीषण. त्याला सांगतो बंधू विभीषण. त्याला सांगतो बंधू विभीषण. त्याच नाभीमध्ये आहे मरण दिलं रामाला गुपित सांगून. दिलं रामाला असा लंकापतीचा राजा रावण. लंकापतीचा राजा रावण. लंकापतीचा राजा रावण. राहुनी आला क्रोधाने आला. राहुनी आला लंकाला. राजा दशानन रावणा माझ्या दरबारी गरबाग म्हणजे माझी कन्या सीता तिचा स्वयंवर मांडला आहे. अरे तेथेच कोटीदेव 96 ऋषी खंडोखंडीचे राजे पत्रांशाळेची पायांसाठी आपणास कथा करत. रावणा पायांची लंकेचा रावण 14 चौकाड्याचं राज्य माझी सोन्याची लंका. माझा तो मेघनंदन होता. मेघराजाजवळ पत्रिका दिली असती तर ती ओली चिंब झाली असती. मग माझ्या पत्रिकेचा अपमान झाला असता. राजा दशानन रावणा वायुदेवाजवळ पत्रिका दिली असती तर वाऱ्याच्या वेगाने पत्रिका फाटून गेली असती. मग माझ्या पत्रिकेचा अपमान झाला असता. राजा दशानन रावणा अग्निदेवाजवळ पत्रिका दिली असती तर ती जळून खाक झाली असती. मग माझ्या पत्रिकेचा अपमान झाला असता. तो कोणी शिव धनुष्याला उचलून गुण लावेल त्याला सीता वरमाळा घालेल. अरे जनत्या हा काय तुझ्या राजमुलीचा पण झाला. अरे आकाशाला आणि पाठाला आकाश मिळेल तो एक म्हणतात राजमुलीचा पण. अरे 7 समुद्र खारे आणि 7 समुद्र बोले एका आत्मा राजमुली त्याला म्हणतात राजमुलीचा पण. अरे चित्रशाला गुप्तशाला याची जो पण गलती करील त्याला म्हणतात राजमुलीचा पण. हा काय तुझ्या राजमुलीचा पण झाला.
राजा दशानन राव ना आपल्या गदेचा वाली म्हणजे दशरथ राजांचे पुत्र राम. राम राजे हा धनुष्य बाजूला करावा. सावे अवतारी परशुरामाचा बाण आपल्या मागे पडला आणि आता तो सातवे अवतारी उत्तरेत आपला सामर्थ्य आहे. हे रामा लक्षात असून त्याचा पुत्र महानवच्या कारत्या माझ्या साथीवर धनुष्य पडलं त्याचं मला काही दुःख वाटलं नाही. पण या भर सभेमध्ये तू डाव्या पायची तिला माझ्या हृदयात खूपच आहे. तू जर एक वेळ सीता जिंकून गेली असलीस तरी मी महान रूपात भुसावळचं रूप धारण करून विजय तो सीतेला पळवून समजलास तर युद्धात सिद्ध हो.